खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान होत असताना राज्य सरकार कठोर कायदा करत नसल्यानं उदयनराजे प्रचंड संतापले। वाघ्या कुत्र्याच्या समाधीची इतिहासामध्ये नोंद नसल्याचं उदयनराजेंनी ठासून सांगितलं। त्यामुळे आता राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। यांना शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे। तापाशा कोरटकर रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ वाघ्या कोण वाघ्या एकच वाघ होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज एवढला वाघ्या ते का तिथं आलं कधी आलं इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही। भाजपचे खासदार उदयनराजे भोसलेंनी शाब्दिक तोंडपट्टा चालवून आपल्याच पक्षाच्या राज्य सरकारला सळो की पळो करून सोडलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातत्यानं अवमान होत असल्याच्या गंभीर मुद्द्यावरून उदयनराजेंनी राज्य सरकारचा नक्षा उतरवला। अवमान व्हावा ही सरकारची इच्छा असल्याचा गंभीर आरोप उदयनराजेंनी केलाय। एक लक्षात घ्या, वारंवार किती वेळा सांगायचं, एकदा सांगायचं दोनदा सांगायचं, ऐकत नाही। पण त्यांनी ऐकलं पाहिजे, ऐकणं म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना। एका सांगण्यासारखं बोळ्यान दूध पितं का ते सगळे लोक। आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का, दंगली होतात, कोणाचं प्राण जातो, हे होतात ते होतात, त्याला कारणीभूत कोण? हा कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे। खासदार उदयनराजे भोसले इतक्यावरच थांबले नाही तर रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरूनही थेट भूमिका घेतली। माजी खासदार संभाजी भोसलेंनीही वाघ्या कुत्र्याची इतिहासात नोंद नसल्याचे पुरावे दिले होते। आता उदयनराजे भोसलेंनीही तसाच पवित्रा घेतलाय। त्यात मग ते धनगर समाज आणि होळकरांनी केलं, मग होळकर धनगर समाज काय संबंध काय? एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची, ती का तिथं आलं कधी आलं इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही। पण काय असेल ते करा ना। आणि त्या माहितीच्या अधिकारात स्पष्टपणे नमूद आहे की वाघ्या कुत्र हे त्यांच्या प्रोटेक्टेड साईट सुरक्षित स्मारकामध्ये कुठेही नोंद नाहीये। संभाजीराजे छत्रपतींपाठोपाठ उदयनराजे भोसलेंनी वाघ्याच्या समाधीला केलेला विरोध आणि राज्य सरकारवर डागलेली तोफ यामुळे विरोधकांनीही उदयनराजेंची पाठराखण केली आहे। राजे कधी कधी खरं बोलतात, तिथे राहून खरं बोलतात। उदयनराजे त्यांच्या डोक्यात एकदा राग आला की तो कशा पद्धतीनं काढतील, खरं बोलतात। काय आहे, कोण फिरताय? जर महापुरुषांचा अवमान करण्याची यादी काढली कोश्यारीपासून तर राज्यामध्ये किती लोकांवर कारवाई झाली। विरोधकांनी उदयनराजेंचं केलेलं कौतुक आणि उदयनराजेंनी राज्य सरकारला जळजळीत शब्दात आहेर केल्यामुळे सत्ताधाऱ्यांची तारांबळ उडाली। परिणामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला। उदयन महाराजांना निश्चित प्रश्न विचारण्याची अधिकार आहे आणि मला देखील ते भेटले आहेत। त्यांची अपेक्षा एवढीच आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे, ते आम्ही निश्चितपणे करू। खासदार उदयनराजे भोसलेंनी विशेष अधिवेशन बोलावून कायदा परित करण्याची मागणी केली आहे। कायदा झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करायला कोणी धजावणार नाही याकडे उदयनराजे भोसलेंनी लक्ष वेधलं। आता उदयनराजेंची मागणी राज्य सरकार पूर्ण करणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।